प्रश्न क्रमांक 1. खानदेशाची कवयित्री म्हणून कोणास ओळखले जाते? ऑप्शन 1. बहिणाबाई चौधरी. ऑप्शन 2. पद्मा गोळे. ऑप्शन 3. शांता शेळके. ऑप्शन 4. इंदिरा संत. ऑप्शन 1. बहिणाबाई चौधरी. प्रश्न क्रमांक 2. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन 1. मेघालय. ऑप्शन 2. आसाम. ऑप्शन 3. पश्चिम बंगाल. ऑप्शन 4. बिहार. ऑप्शन 2. आसाम. प्रश्न क्रमांक 3. वंदे मातरम हे राष्ट्रीय गाणे कोणी लिहिले? ऑप्शन 1. रवींद्रनाथ टागोर. ऑप्शन 2. मोहम्मद इक्बाल. ऑप्शन 3. बंकिमचंद्र चॅटर्जी. ऑप्शन 4. महात्मा गांधी. ऑप्शन 3. बंकिमचंद्र चॅटर्जी. प्रश्न क्रमांक 4. संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे? ऑप्शन 1. हेग. ऑप्शन 2. पॅरिस. ऑप्शन 3. न्यूयॉर्क. ऑप्शन 4. टोकियो. ऑप्शन 1. हेग. प्रश्न क्रमांक 5. दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? ऑप्शन 1. दादाभाई नौरोजी. ऑप्शन 2. फ्रेडरिक एंजल. ऑप्शन 3. अलेक्झांडर पुश्किन. ऑप्शन 4. कार्ल मार्क्स. ऑप्शन 4. कार्ल मार्क्स. प्रश्न क्रमांक 6. पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते? ऑप्शन 1. 1945. ऑप्शन 2. 1914. ऑप्शन 3. 1919. ऑप्शन 4. 1939. ऑप्शन 2. 1914. प्रश्न क्रमांक 7. भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेस साजरा केला जातो? ऑप्शन 1. 28 ऑगस्ट. ऑप्शन 2. 28 जून. ऑप्शन 3. 28 फेब्रुवारी. ऑप्शन 4. 28 जानेवारी. ऑप्शन 3. 28 फेब्रुवारी. प्रश्न क्रमांक 8. भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय? ऑप्शन 1. लोकशाही. ऑप्शन 2. परिशिष्ट. ऑप्शन 3. प्रस्तावना. ऑप्शन 4. उद्दिष्टे. ऑप्शन 3. प्रस्तावना. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कोणते? ऑप्शन 1. कोल्हापूर. ऑप्शन 2. मुंबई. ऑप्शन 3. इचलकरंजी. ऑप्शन 4. औरंगाबाद. ऑप्शन 3. इचलकरंजी. प्रश्न क्रमांक 10. नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे? ऑप्शन 1. पुणे. ऑप्शन 2. मुंबई. ऑप्शन 3. मद्रास. ऑप्शन 4. औरंगाबाद. ऑप्शन 1. पुणे. प्रश्न क्रमांक 11. नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला? ऑप्शन 1. बाबू गिनू. ऑप्शन 2. शिरीष कुमार. ऑप्शन 3. अच्युतराव पटवर्धन. ऑप्शन 4. असीम कुमार. ऑप्शन 2. शिरीष कुमार. प्रश्न क्रमांक 12. विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केले? ऑप्शन 1. महर्षी कर्वे. ऑप्शन 2. गोपाल गणेश आगरकर. ऑप्शन 3. पंडिता रमाबाई. ऑप्शन 4. महात्मा फुले. ऑप्शन 1. महर्षी कर्वे. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? ऑप्शन 1. 6. ऑप्शन 2. 5. ऑप्शन 3. 4. ऑप्शन 4. 3. ऑप्शन 1. 6. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कुठे आहे? ऑप्शन 1. नागपूर. ऑप्शन 2. भंडारा. ऑप्शन 3. अमरावती. ऑप्शन 4. चंद्रपूर. ऑप्शन 1. नागपूर. प्रश्न क्रमांक 15. राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? ऑप्शन 1. पूर्णा. ऑप्शन 2. भीमा. ऑप्शन 3. भोगावती. ऑप्शन 4. नीरा. ऑप्शन 3. भोगावती. प्रश्न क्रमांक 16. रामगीता हा महाकाव्य संग्रह कोणी रचला आहे? ऑप्शन 1. संत तुकडोजी महाराज. ऑप्शन 2. संत गाडगे महाराज. ऑप्शन 3. संत तुकाराम महाराज. ऑप्शन 4. संत रामदास महाराज. ऑप्शन 1. संत तुकडोजी महाराज. प्रश्न क्रमांक 17. भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? ऑप्शन 1. संत तुकडोजी महाराज. ऑप्शन 2. संत ज्ञानेश्वर. ऑप्शन 3. संत तुकाराम. ऑप्शन 4. संत रामदास. ऑप्शन 2. संत ज्ञानेश्वर. प्रश्न क्रमांक 18. मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले आहे? ऑप्शन 1. स्वातंत्र्यवीर सावरकर. ऑप्शन 2. न्यायमूर्ती रानडे. ऑप्शन 3. लोकमान्य टिळक. ऑप्शन 4. महात्मा फुले. ऑप्शन 2. न्यायमूर्ती रानडे. प्रश्न क्रमांक 19. कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते? ऑप्शन 1. सम्राट हर्षवर्धन. ऑप्शन 2. सम्राट पुलकेशी. ऑप्शन 3. सम्राट अशोक. ऑप्शन 4. यापैकी नाही.
ऑप्शन 3 सम्राट अशोक. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? ऑप्शन 1 वाघ, ऑप्शन 2 शेकरू, ऑप्शन 3 बिबट्या, ऑप्शन 4 सिंह. या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.